स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पालक, कर्मचारी आणि शिक्षक कर्मचारी आणि शिक्षका व्यतिरिक्त इतर जे कर्मचारी आहेत ते सर्व कर्मचारी, गावातील पदाधिकारी, गावातील एसएमसीचे सदस्य, गावातील एसएमसीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि गावातील सर्व पालक या सर्वांना विनंती करतो की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला संपूर्ण बघायचा आहे। कारण ही लढाई जी आहे ही लढाई अंतिम लढाई आहे आपली। कारण शाळा वाचल्या तर आपला देश वाचेल आणि शिक्षक सुद्धा वाचवणे, शिक्षक वाचल्या तर शाळा सुद्धा वाचेल, शाळा वाचल्या तर शिक्षक वाचेल, एकमेकावर अवलंबून असलेल्या या गोष्टी आहेत। या संदर्भातील आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन आहे आणि आपल्याला माहिती आहे की शासनाने ज्या काही कंत्राटीचा जो धडाका लावलेला आहे त्या कंत्राटीमुळे होणारं नुकसान, नंतर शिक्षकामागे लागलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या, आणि म्हणजे शिक्षकांना शिक्षण सोडून जे फालतूचे कामं करावं लागतं ते कामे आणि इतर ज्या गोष्टी आहेत या संदर्भातील संपूर्ण हा व्हिडिओ आहे। आणि या व्हिडिओ संदर्भात आपण सर्वांनी यासाठी यायचं आहे, सपोर्ट करायचा आहे। कारण संपूर्ण ज्या काही संघटना आहे, शिक्षक संघटना आहे, इतर संघटना आहे, यांनी हा विरोध म्हणून आपल्याला 25 सप्टेंबरला संपूर्ण शाळा या बंद असणार आहे। म्हणून शाळा वाचवा आणि देश वाचवा, शिक्षक वाचवा या संदर्भातील 25 तारखेला जो आंदोलन आहे त्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे। आणि हा या व्हिडिओच्या माध्यमातून नेमक्या मागण्या काय आहेत ह्या मागण्या आपल्याला संपूर्ण ऐकायच्या आहे आणि आपल्याला समजणार सुद्धा आहे। जे पालक वर्ग, जे कर्मचारी किंवा शिक्षक वर्ग जे असतील किंवा इतर जे काही माझा व्हिडिओ जे बघत असतील, महाराष्ट्रातील जे रहिवासी असतील, त्या सर्वांना सांगू इच्छितो की या ज्या मागण्या आहेत ह्या रास्त मागण्या आहेत आणि महत्वाच्या मागण्या आहेत। कारण या मागण्या जर पूर्ण केल्या नाहीत किंवा हे जर जी आर रद्द केले नाहीत तर खूप भयान परिस्थिती समोरच्या काळामध्ये येऊ शकते। कारण हे 21वे शतक आहे। सरकार कधी काय करेल, कधी रात्री जी आर काढेल, कधी रात्री कोणत्या शिक्षकाला काय व्हॉट्सअपला मेसेज करून काम करायला लावेल याचं काही शाश्वती नाही। म्हणजे आम्ही आमचे स्वतःचे नाही आहोत, हे फक्त सरकारचे आहोत, हे यावरून आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे आम्हाला आमचं स्वतःचं स्वतंत्रतेचं जीवन जगता येत नाहीये, पण एका मेसेजवर आलेलं जे काम आहे आम्हाला तेव्हाच करावं लागतं। हे या सर्व ह्या ज्या बिनकामाच्या मागण्या आहेत किंवा बिनकामाचे जे कामं आहेत हे सुद्धा यामधून आपल्याला दिसणार आहे। मागण्या आपण पाहू। राज्यातील गोरगरीब आणि वाडी वस्ती व तांड्यामधील जे काही बहुजन समाजाचे शिक्षण घेणारे जे लोक आहेत किंवा विद्यार्थी आहेत यांच्या संदर्भातील हे म्हणजे शाळा वाचवणं गरजेचं आहे। कारण प्रत्येकच विद्यार्थी सीबीएसई शाळेत जाऊ शकत नाही, सेमी इंग्लिशच्या शाळेमध्ये जाऊ शकत नाही, परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये मात्र येऊ शकतात। पण या शाळेच्या ठिकाणी आताच तुम्हाला माहिती आहे की जे काही जी आर काढलेले आहेत ते कंत्राटी पद्धतीचे जी आर आहे आणि हे नियमित जे भरती जे विद्यार्थी आपलेच बहुजनांचे विद्यार्थी आहेत ज्यांच्या नोकरीवर आणि जे काही कायमस्वरूपी नोकरी असणार आहे, जे पवित्र पोर्टल बंद करण्याच्या मार्गावर शासन लागलेलं आहे, जिल्हा निहाय भरती करण्याच्या मार्गावर शासन लागलेलं आहे, हे जे काळे कायदे आहेत हे काळे कायदे सुद्धा रद्द करावं। पहा मोर्चाद्वारे कोणत्या मागण्या असणार आहेत ते महत्वाच्या मागण्या पहा। 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय हा रद्द करण्यात यावा। पहिली ही रास्त मागणी आहे की संच मान्यतेचा जो 15 मार्चचा जो जी आर आहे तो रद्द करण्यात यावा। दुसरी मागणी 20 आणि 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ज्या काही शाळांच्या ठिकाणी जे आता डीएड आणि बीएड धारक कंत्राटी जे विद्यार्थी भरले जात आहेत किंवा त्यांची नियुक्ती केली जात आहेत तो जी आर सुद्धा रद्द करण्यात यावा। म्हणजे 5 सप्टेंबर 2024चा हा जी आर आहे, हा जी आर सुद्धा रद्द करण्यात यावा। नंतर तिसरी मागणी आहे 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ओपीएस लागू करणे गरजेचे आहे। हे सुद्धा महत्वाची मागणी आहे। कारण सरकारने पहिल्यांदा जे ओपीएस होती ते 2004ला बंद केली, नंतर यांनी एनपीएस आणली, एनपीएस नंतर आता यूपीएस आणली, जे सरकारच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांची लूट करणार आहे। हे नवीन जे धोरण आणलं आहे हे सर्व बंद करून आम्हाला एनपीएस नको, आम्हाला यूपीएस पण नको, आम्हाला फक्त ओपीएस पाहिजे। ते 1 नोव्हेंबर 2005 चे जे काही कर्मचारी जे जॉईन झालेले आहेत त्यांना ते लागू करण्यात यावं। नंतर चौथी मागणी 7व्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ वेतन श्रेणी धारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीमध्ये जो काही विषय आहे तो मार्गी लावण्यात यावा। जो 7व्या वेतनचा जो काही विषय आहे तो विषय या ठिकाणी मार्गी लावण्यात यावा, हे चौथी मागणी आहे। पाचवी मागणी विद्यार्थ्यांना जे काही मोफत दिलं जातं, पहिल्या वर्षी फक्त शासनाने सोंग केलेत स्वतःहून कपडे देऊन किंवा कुठेतरी टेंडर देऊन, परंतु या वर्षी मात्र शासनाचे कपडे अजूनही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाही, ड्रेस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नाही। शासनाने जो ड्रेस दिला तोही 3 रंगाचा ड्रेस आहे, कधी 2 रंगाचा ड्रेस आहे, तेही शर्ट फाटलेले आहेत। हे आपल्याला सांगू इच्छितो। पालक जर असतील तर पालकांनी सुद्धा गांभीर्याने या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे की जर तुम्हाला ड्रेस द्यायचे असेल तर आधीच सर्व ड्रेस द्यायचे आहेत।
आणि या म्हणजे जे काही योजना आहे गणवेशाची योजना ते रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करण्यात यावी, हे सुद्धा एक त्या ठिकाणी 5वी मागणी आहे आपली. नंतर 6वी महत्वाची मागणी, जे शिक्षक आहेत, आताच मी बोललेलं, शिक्षक आम्ही स्वतःचे नाही आहोत, हे सरकारचे झालेले आहोत. आमचं स्वतःचं काही जीवन नाही आहे. कारण व्हॉट्सअप एक आहे, व्हॉट्सअप एक त्यांना माध्यम भेटलं, व्हॉट्सअपला उठसूट कधीही हे मेसेज टाकत असतात. 11ला असतात, कधी 12ला असतात, तातडीची माहिती असते किंवा अत्यंत महत्वाची माहिती असते, आत्ताच द्या, या प्रकारचा शासनाच्या माध्यमातून तगादा लावला जात असतो. कोणी जर एखादा शिक्षक सुट्टीवर असेल तर त्याला तिथून सुट्टीवरती, म्हणजे आपलं एखादा माहितीमध्ये असेल किंवा मरणामध्ये असेल तर त्याला वेळेवर या सर्व गोष्टी करून कुठेतरी फोन करून सांगावं लागतं. आणि हे सर्व गोष्टी आहेत या अशैक्षणिक कामामुळे. या सर्व ज्या अशैक्षणिक जे काम आहेत, हे अशैक्षणिक जे काम आहेत ते सुद्धा यातून दूर करायचं आहे, हे सुद्धा बंद करा, अशी एक आपली मागणी आहे. नंतर 7वी मागणी आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती करू नये. जिल्हा परिषदेचे जे शिक्षक आहे त्या शिक्षकांना सक्ती करू नये, हा सुद्धा नियम या ठिकाणी रद्द करण्यात यावा. नंतर 8वी मागणी आहे, राज्यातील शिक्षकांना 10, 30, 10, 20 आणि 30 सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी, ही 8वी मागणी होती, म्हणजे 8वी मागणी आहे. नंतर सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी. जे 6वी ते 8वीचे जे प्राथमिक शिक्षक शिकवत असतात त्या सर्व शिक्षकांना पदवीधर श्रेणी सरसकट लागू करण्यात यावी, ही एक रास्त मागणी आहे. नंतर अनुकंपाच्या तत्वावरती जे काही शिक्षक नियुक्त झालेले आहेत हे आपल्याला माहित आहे. अनुकंपातून येणारे जे शिक्षक असतात किंवा भरती होणारे जे शिक्षक असतात हे कोणत्या माध्यमातून असते, कोणत्या प्रकारातून ते आलेले असतात किंवा परिस्थितीतून आले असतात हे आपल्याला माहित असताना सुद्धा यांना टीईटीचे पहिले 3 वर्ष दिलेत, पुन्हा आता 2 वर्षाची पुन्हा त्यांना सक्ती केलेली आहे की तुम्ही 2 वर्षात टीईटी पास व्हा, अन्यथा तुम्हाला आम्ही हे रद्द करू, तुमची जी नियुक्ती आहे ती सुद्धा रद्द करू किंवा तुम्हाला कामावर काढून टाकू, असं सुद्धा ही अनुकंपाच्या तत्वावरती जे नियुक्त झालेले शिक्षक आहेत त्यांना आहे ही मागणी सुद्धा टीईटीच्या संदर्भातील ही सुद्धा रद्द करण्यात यावी, ही सुद्धा 10वी मागणी आहे आपली मोर्चामधील. नंतर नपा मनपा जे काही नगरपालिका आणि महानगरपालिका गट क आणि ड मधील शिक्षकांच्या वेतनामध्ये 100% अनुदान शासनाने द्यावे. शिक्षकाचे वेतन शालार्थ प्रणालीनुसार ई कुबेर अंतर्गत व्हावे. आपल्याला माहिती आहे की नपा मनपाचा जो पगार असतो हा 50% नपा मनपा देत असतं, म्हणजे महानगरपालिका किंवा इतर जे काही असेल ते, आणि राज्य शासन यात अर्ध पेमेंट देत असतं. परंतु ज्या ठिकाणचं उत्पन्न किंवा टॅक्स बरोबर नाही आहे, महानगरपालिका असो की नगरपालिका असो, त्याचं मात्र वेतन थकीत असते शिक्षकांचं. जळगाव महानगरपालिकेचा एक असा काळ होता की जळगाव महानगरपालिकेचे शिक्षकांचे वेतन हे 11 महिने थकीत राहिलेले होते. मग 11 महिने शिक्षकांनी करायचं काय, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे 100% यांचा जो पगार आहे किंवा वेतन आहे नपा मनपाचा हा संपूर्ण क आणि ड वाला, म्हणजे जे काही कर्मचारी आहेत त्या सर्वांचं वेतन हे शासनाच्या संपूर्ण 100% तिजोरीतून द्यावा, हे सुद्धा एक मागणी आहे. नंतर 12वी मागणी, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी. शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून, म्हणजे सांगू इच्छितो की शालेय पोषण आहार जो आहे त्यात एक माणूस असणं गरजेचं आहे, ज्याला सर्व गोष्टी डॉक्युमेंटरी या सर्व करावं लागतं. जे शिक्षकाला स्वतःचं शिक्षण सोडून किंवा विद्यार्थ्याला शिकवणं सोडून ते फालतूचे कामं करावं लागतं, ज्यात पर्सेंटेज, ज्यात विद्यार्थ्यांना किती ग्रॅम काय असतं, 5 ग्रॅम विद्यार्थ्यांना फक्त तेल दिलं जातं. ज्यात 5 ग्रॅम तेल द्यायचं असेल तर कोण 5 ग्रॅम मध्ये त्या विद्यार्थ्याला भात शिजवून देऊ शकतं. ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या शिक्षकाला करावं लागतं, त्याला हँडल करावं लागतं. जे शिक्षकाला संपूर्ण त्याचा लेखाजोखा ठेवावा लागतं. त्यात जर काही झालं तर ते शिक्षकाला शोकास आणि बाकी इतर गोष्टी सांगाव्या लागतात. म्हणून हे जे काही आहे शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी, म्हणजे हे शिक्षकाकडे न देता स्वतंत्र यंत्रणा एखादी तुम्ही उभारा किंवा कोणती कंत्राटी उभारायची उभारा, परंतु शिक्षकाकडे या सर्व गोष्टी नसाव्यात. हे सुद्धा शालेय पोषण आहारा संदर्भातील ही यंत्रणा जी आहे ही सोपवणे गरजेचं आहे, ही सुद्धा एक मागणी आहे. नंतर 13वी मागणी आहे आपली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये वाढती अनेक अभियाने उपक्रम निरनिराळे सप्ताह आहेत. बहिशालेय संस्थांच्या परीक्षा, ऑनलाईन माहित्यांच्या वारंवार इत्यादी कामे ताबडतोब थांबवावी. आपल्याला माहित आहे ज्या काही स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या शाळा आहेत, जेवढ्या काही गव्हर्नमेंट शाळा आहेत महाराष्ट्रातल्या, म्हणजे झेडपीच्या शाळा असो किंवा इतर ज्या काही अनुदानित असो, पूर्ण अनुदानित असो किंवा नपा मनपाच्या शाळा असो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, तर यामध्ये विविध उपक्रम असतात. विविध उपक्रम कुठून ना कुठून तरी काहीतरी उपक्रम येत असते, एखादी एनजीओ उपक्रम आणत असते आणि ते शासन त्याच्या माध्यमातून
शिक्षकाला त्रास देत असतं की हे एकच कुठंतरी येतं. आता तुम्हाला माहिती आहे सर्वांना, प्रथम फाउंडेशन सारखं काम करता, पिरामिड फाउंडेशनच्या याच्यातनं काम होत आहे. आपल्याला या सर्व गोष्टी कुठेतरी गटचर्चा बनवा, कुठेतरी काहीतरी करा, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या शिकवण्याच्या पलीकडे येतं. कुठेतरी उपक्रम येते, दिशा उपक्रम येते, कुठेतरी फुलवा उपक्रम येतं. यासारखे उपक्रम येत असेल तर विद्यार्थ्यांना नेमकं शिकवायचं काय, म्हणजे सिलेबस शिकवायचा आहे, किती दिवस सिलेबस शिकवायचा, किती दिवस हे एनजीओ आलेलं ते शिकवायचं, कुठेतरी प्रथम फाउंडेशनची आलेली माहिती शिकवायची आहे, कुठेतरी फुलोरा उपक्रम, कुठेतरी दिशा उपक्रम, म्हणजे आणि या माध्यमातून येणारे फॉर्म, या माध्यमातून येणारी परीक्षा त्या विद्यार्थ्यांना वारंवार कुठे ना कुठे द्यावं लागत असते. म्हणजे नेमका सिलेबस कोणता कम्प्लीट करायचा हा शिक्षकांपुढे संभ्रम असतं. म्हणजे हे जे उपक्रम आहे बिनकामाचे, हे उपक्रम न करता सिलेबसमध्ये असलेल्या किंवा अभ्यासक्रमामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला शिकवू द्या. या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या बंद करा, ही सुद्धा आपली ताबडतोब थांबवावी, ही सुद्धा आपली मागणी आहे. आपल्याला सप्ताह पण माहिती आहे, कुठेतरी वेगवेगळे सप्ताह येतात आणि सर्व झेडपीच्या शाळेवरती येऊन पडतात सप्ताह. कोणत्याही अनुदानित शाळेवर सप्ताह येऊन पडतात, जे 7-7 दिवस राबवावं लागतं. कुठेतरी स्पर्धा घ्या, कुठेतरी काहीतरी करा, आणि सिलेबस या माध्यमातून तो मागे राहत असतो आणि विद्यार्थी सुद्धा मग मागे राहत असतो. आणि बोट मात्र जिल्हा परिषद शाळेकडे दाखवण्याचं प्रमाण हे लोकांचं, ग्रामीण भागातील लोकांचं आणि इतरही शहरी लोकांचं आपल्याला माहित आहे. नंतर आपली 14वी मागणी आहे, शेवटची मागणी, विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे. आपल्याला माहित आहे की जे आधार कार्ड लिंक आहे ते संच मान्यतेसाठी पकडले जाणार आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जर लिंक नसेल किंवा काही नसेल तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला ग्राह्य पकडल्या जाणार नाही किंवा तुमची नोंदणी आहे म्हणून. आणि जर पटसंख्या कमी झाली तर तिथला शिक्षक हे सुद्धा काढू शकतात किंवा तो अतिरिक्त होऊ शकते. ही जी मागणी आहे ही मागणी रद्द करण्यात यावी. आपल्याला माहिती आहे की ऊसतोड कामगार असो किंवा वीट भट्टीवाले जे काही कामगार असतील, यांचे विद्यार्थी, यांचे मुलं हे आधार कार्ड, त्यांचं स्वतःचं भटक्या जमाती असतील, विजय एनटीचे विद्यार्थी असतील, ज्यांच्या स्वतःचं अस्तित्व नसते, त्यांना आधार कार्डच्या संदर्भात आपल्याला सर्व गोष्टी माहित आहेत. शाळा, सरकार धोरण काढतं की शाळा बाह्य कोणी राहू नये, त्यांना कुठून तरी बसवा, आणि इकडे धोरण काढतं की आधार कार्ड असेल त्यांच्याकडे कुठलं आधार कार्ड, कुठलं ते अपडेट करतात, त्यांचं स्वतःच ठिकाणा नाहीये, तर विद्यार्थ्यांकरता त्यांचं कुठलं लोकेशन ते दाखवणार आणि कुठलं ते आधार कार्ड काढणार, हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हे सुद्धा आपली 14वी मागणी आहे की आधार कार्डच्या संबंधाने जे काही वास्तव अडचणी येतात त्या आधार कार्ड आधारित शिक्षक पद जे आहे ते निर्धारण धोरण रद्द करण्यात यावं. यासारख्या एवढ्या 14 मागण्या आहेत शिक्षक बंधूंना किंवा पालकांना. तर शाळा जर वाचतील तर सर्व विद्यार्थी वाचतील. याच्यासाठी की शाळेच्या माध्यमातून देशाची संपत्ती जर असेल कोणी, तर संपत्ती घडवण्याचं जर काम करत असेल तर शिक्षक करत असते, हे आपल्याला माहिती आहे. दिशा दाखवण्याचं काम जर शिक्षक करत असते, आपल्याला माहिती आहे. आपल्या कुटुंबा पलीकडे समाजाचा जर आरसा असेल तर समाजाचा आरसा म्हणजे शाळा आहे, हे आपल्याला माहित आहे. आणि त्याच समाजाच्या आरशातला महत्वाचा घटक आहे आपण म्हणजे कोण, तर पालक, कुटुंब आणि शिक्षक. या तीनही गोष्टी, तीनही जे काही व्यक्ती आहेत हे तीनही एकामेकावर अवलंबून आहेत, तरच राष्ट्राची प्रगती होऊ शकते, अन्यथा राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही. परंतु शासनाच्या अन्यायकारक जे काही शासन निर्णय आहेत ते अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यात यावे, याकरता महाराष्ट्रातील तमाम संपूर्ण ज्या काही संघटना आहे, शिक्षक संघटना आहे, आणि नंतर जे काही सरपंच संघटना आहे, या सर्वांनी एकत्र येऊन या ज्या गोष्टी केलेल्या आहेत ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. संपूर्ण जिल्ह्यांच्या ठिकाणी 25 सप्टेंबरला संपूर्ण शाळा ह्या बंद असणार आहेत. संपूर्ण शाळेतील शिक्षक हे आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही जिल्हाधिकारी कार्यालय आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपल्याला ज्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्याचे जे काही लोकेशन ठरवलेले आहे त्या ठिकाणी जाऊन यात मोठ्या संख्येनं आपल्याला शासनाचे जे काही जाचक ज्या काही अटी आहेत, जाचक जे काही निर्णय आहेत, ज्याचे काही शासन निर्णय हे रद्द करण्यात यावे, याकरिता आपल्याला आंदोलन करायचं आहे. संपूर्ण पालकांनी, सरपंच, एसएमसीचे अध्यक्ष आणि इतर गावातील मंडळी किंवा पालक वर्ग या सर्वांनी याला अपोज करण्यासाठी, विरोध दाखवण्यासाठी संपूर्ण आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी या मोर्चामध्ये, या आक्रोश मोर्चामध्ये शाळा वाचवा आणि शिक्षक वाचवा या संदर्भातील हा जो आंदोलन आहे, या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हायचा आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र नक्की कळवा, आणि ह्या ज्या मागण्या आहे किंवा शासनाचे धोरण काय आहे हे सुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्यानुसार मला माहिती होईल की खरंच ह्या लोकांचे जे काही आपले कर्मचारी असतील किंवा आपले पालक आहेत, आपले मतांतरे काय आहेत हे सुद्धा नक्की माहिती होईल. आणि नक्कीच आपण 25 तारखेला संपूर्ण शिक्षक बंधूंनो आपल्या हातचे कामं टाकून किंवा आपले जे काही इतर जे कामं आहेत ते टाकून
आपण मोर्चाला सहभागी व्हा याकरता हा व्हिडिओ बनवला होता। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला स्नेहल स्टार्टअप टीचिंग या चॅनलला आपण सबस्क्राईब करा। धन्यवाद।